नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बेस ना? मी पण एकदम टकाटक. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम इम्पोर्टंट पॉइंट सांगणार आहे. तसं तर आपला प्रत्येक व्हिडिओमध्ये एकदम इम्पोर्टंट पॉइंट होतोच. तर मित्रांनो, तुम्ही सांगा, जर तुम्ही शाळेमध्ये गेले शिकण्यासाठी, तर ज्यावेळेस तुमचा पहिलीला नंबर लागतो, त्यावेळेस तुम्हाला लगेच वाचता येतं का? किंवा लगेच तुम्हाला लिहिता येतं का? तुम्हाला लिहिता आणि वाचता येण्यासाठीचा तुम्हाला किती टाईम द्यावा लागतो? तुम्हीच विचार करा. जर तुम्ही पहिलीला गेलेत आणि पहिले तर 3 ते 4 महिने तुम्हाला काहीच येणार नाही. जरीही चांगल्या पद्धतीने तुम्ही शिकायचा प्रयत्न केला, तरी ते पहिलीला गेले म्हटलं म्हणजे कोणताही मुलगा हा लहानच असतो. त्याचप्रमाणे यूट्यूबचं पण असतं. कारण तुम्हाला जसं लिहिता आणि वाचता येण्यासाठी खूप टाईम द्यावा लागतो. त्याचप्रमाणे यूट्यूबचं पण आहे. आपल्याला सक्सेस होण्यासाठी यूट्यूबवर आपल्याला पण टाईम द्यायला लागतो. तर मित्रांनो, तुम्हाला पहिलीला जाता आणि दुसरीला, तिसरीला, चौथीला, पाचवीला असं तुमचं टप्पे-टप्प्याने तुम्ही शिकत जातात. त्यावेळेस तुम्हाला पहिलीला थोडं पहिलीचं शिक्षण झालं, त्यावेळेस तुम्हाला एक जसं उजळणी 1-2 जसं आपण शिकतो त्याप्रमाणे आपल्याला कमीच येते आणि दुसरी, तिसरी, चौथी जसं आपण वरती शिकत गेलो, तसं आपल्याला बाराखडी, पाढे वगैरे सर्व काही चांगल्या पद्धतीने जमतात. पण ज्यावेळेस पहिलेच तुम्ही पहिलीला असतात, त्यावेळेस तुम्हाला लगेच जातात आणि तुम्ही धडाधड वाचायला लागतात किंवा धडाधड लिहायला लागतात. तुमचं अक्षर पण एकदम सुंदर आहे, असं तर नाही ना. तुम्हाला हळू शिकत पुढे जाता तुमचं सर्व काही सुधरत जातं. त्याचप्रमाणे YouTubeचं पण आहे. आपण चॅनल क्रिएट करतो आणि व्हिडिओ अपलोडिंग, व्हिडिओ एडिटिंग, बोलण्याची पद्धत, सर्व काही टप्प्याटप्प्याने आपण पहिल्यांदाच आपलं सगळं काही सुधारणा होत नाही. ज्यावेळेस आपण ती एक-एक गोष्ट शिकत जाऊ, त्याच वेळेस आपल्याला एक-एक टप्प्यामध्ये आपलं काही ना काही चांगलं शिक्षण होत जाईल त्याच्यामध्ये पण आणि मगच आपले YouTubeवर पण ग्रो व्हाल. त्याचप्रमाणे शिक्षणाचं पण आहे आणि YouTubeचं पण आहे. जसं शिक्षण आपल्याला एखादी नोकरी करायची असली, कुणाचीही म्हणा, शिक्षकाची म्हणा, पोलिसाची म्हणा, कोणतीही नोकरी असो, इंजिनिअरिंग म्हणा, कोणतीही नोकरी असो, पण आपल्याला त्याच्यासाठी शिक्षण घ्यायचं खूप गरजेचं आहे. खूप शिक्षण घ्यावं लागतं. त्यानंतर आपल्याला कोणती ना कोणती नोकरी मिळते. जर एखादा व्यक्ती आला, पहिली पण झाली नाही त्याचं, फक्त बालवाडीत शिकलेला असला, तर आणि तो आला, तर त्याच्यासाठी शिक्षणासाठी जशा काही अटी असतात, त्याचप्रमाणे YouTubeवर पण काही अटी असतात. जर एखादा YouTubeवर पण तसाच आला, काहीच व्हिडिओ अपलोडिंग नाही, फक्त 2 किंवा 3 व्हिडिओ अपलोडिंग झाले आहेत आणि चॅनल थोडाफार बनवलेला आहे साधारण. जर तो सांगेल का मला अर्निंग करायची आहे, तर त्याची अर्निंग होईल का त्याच्यामार्फत? नाहीच होणार. त्याचप्रमाणे तुमची जर काहीतरी शिक्षणाची डिग्री असली, तरच तुम्हाला काही ना काही नोकरी मिळेल. त्याचप्रमाणे YouTubeचं पण असतं. तर मित्रांनो, जसं आपल्याला काही ना काही नोकरी मिळवण्यासाठी आपल्याला शिक्षण आवश्यक आहे. त्याच्यासाठी काही अटी असतात, त्या पूर्ण कराव्या लागतात. त्याचप्रमाणे YouTubeच्या पण काही अटी आहेत. जसं आपण YouTubeवर ग्रो होण्यासाठी सर्व काही केलं आणि सक्सेस झालो, यूट्यूब चॅनल आपला ग्रो झाला, तरच आपला आपला जो YouTubeमार्फत अर्निंग आहे, ते होऊ शकते. तर मित्रांनो, YouTubeवर आपल्याला खूप टाईम द्यावा लागतो. जसं आपण शाळेमध्ये देतो. त्याचप्रमाणे YouTubeवर आपल्याला टाईम द्यावं लागतो, हे मी का म्हणतो, की मी पण भरपूर आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केले आहेत. ज्या व्हिडिओची एडिटिंग थोडी बेस्ट असली आणि माझी बोलायची पद्धत पण थोडी चांगली असली, त्या व्हिडिओवर यूट्यूब जे आहे ते जास्त इम्प्रेशन देत नाही. त्याचा CTR कमी असतो. ॲव्हरेज व्ह्यूज ड्युरेशन ते पण कमी असतं. कारण त्या व्हिडिओला जर YouTubeने बूस्ट दिलं, तर तो जो व्हिडिओ आहे तो लगेच व्हायरल होईल. त्याच्यामुळे ज्या व्हिडिओ थोडा खराब असतो, त्या व्हिडिओला YouTube जे आहे तो बूस्ट देतो. हे मी रिॲलिटीने सांगतो. कारण मी माझा प्रत्येक व्हिडिओ परफॉर्मन्स जे आहे ते मी दरवेळेस चेक करतो. खूप वेळेस चेक करतो आणि कोणीही असो नवीन यूट्यूबर तो YT स्टुडिओमध्ये सर्व पद्धतीने सर्व गोष्टी ज्या आहेत त्या चेक करत राहतो. आपली काय चुकी आहे, कशाची आपण सुधारणा केली पाहिजे, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपण YT स्टुडिओमध्ये चेक करत असतो. तर मित्रांनो,
मी तुम्हाला म्हणतो की यूट्यूबवर या. यूट्यूबला खूप टाईम द्या. खूप टाईम द्या म्हणजे दरवेळेस तुम्ही पूर्ण दिवस आणि रात्र तुम्ही त्याच्यासाठीच सर्व काही टाईम द्या असं नाही. पण दरवेळेस तुम्ही डेली व्हिडिओ अपलोड करा. ज्यावेळेस तुम्ही डेली व्हिडिओ अपलोड कराल त्यावेळेस तुमच्या व्हिडिओला, तुमच्या चॅनलला बूस्टपणा येईल आणि तुमचा चॅनल ग्रो होईल. प्रत्येक दिवशी हा तुमचा एक व्हिडिओ हा आलाच पाहिजे आणि तुमचं वेळापत्रक, तुमचा टाईम टेबल जर वेगळा असेल, तुम्ही जर 2 दिवसातून किंवा आठवड्यातून एक व्हिडिओ अपलोड करत असाल, तर त्या पद्धतीने तुमचा व्हिडिओ हा अपलोड झालाच पाहिजे. तरच व्हिडिओवर आपला जो यूट्यूब आहे ते ग्रोपणा देते. जो प्रयत्न करत राहतो त्याला कधीही अपयश येत नाही. तर मित्रांनो, चांगल्या पद्धतीने काम करा. त्यावेळेस तुम्हाला यश मिळेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगतो, की दरवेळेस मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो, जर तुम्ही डेली काम करत आहात, तर तुम्हाला यश हे मिळेलच. फक्त तुम्ही मागे हटू नका. ज्या ज्या जोपर्यंत तुम्हाला यश मिळत नाही, तुम्हाला सक्सेसता येत नाही, तोपर्यंत तुम्ही यूट्यूबवर डेली काम करत राहा. मग तुम्हाला खरोखर यश मिळेल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.